श्रीराम. परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत. त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले. दिनांक 21 ऑक्टोबर 1967. अंतःकरण शुद्धी. देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ. आज आपल्याला या 2 ओळींवर विचार करायचा आहे. देऊळ म्हणजे देव राहण्याचं ठिकाण, म्हणून आम्ही मंदिर साफ झाडून स्वच्छ ठेवतो. आजूबाजूला बाग बगीचा लावतो आणि देवळाच्या बाहेरची स्वच्छता ठेवतो. ही स्वच्छता का म्हणून? तर तिथे देव राहतो अशी आपली भावना असते. असं जर आहे तर आपला देह जो तोही देऊळ आहे, मग तो किती शुद्ध आणि पवित्र पाहिजे हो. उत्तर हिंदुस्थानात पुजाऱ्यांना रावळ असं म्हणतात. राऊळ म्हणजे देव राहतो ते ठिकाण. निहितम गुहायाम परमम मे व्योमन. आपल्या देहातल्या राऊळात देव म्हणजे आत्मा. तिथे जर देव राहणार असेल तर ती जागा किती बरं शुद्ध पाहिजे. आणि आपलं अंतःकरण शुद्ध नसेल तर? देवाचा वास हे वरदान आहे. मग ते वरदान मिळवण्यासाठी, पावित्र्याचा आणि मांगल्याचा अनुभव घेण्यासाठी उपासना घाणीत बसून केली तर चालेल का? आपल्या अंतरंगात वासनांची आणि इतर षड्रिपूंची इतकी घाण भरलेली असते. मग तिथे देव आहे हा भाव झाल्यानंतर आपलं अंतरंग वासनारहित नको का व्हायला? तेव्हा नामगंगेचा सडा घालून आपली वासनारहित स्थिती करून घेतली पाहिजे. जो नुसता बाहेर शुद्ध असतो तो आतून शुद्ध असतोच असं नाही. पण आधी सांगितल्याप्रमाणे जो वासनाविरहित स्थिती प्राप्त करून घेतो, म्हणजे जो आतून शुद्ध असतो, तो बाहेर शुद्ध असतोच. आजकाल आपण पाहतोच की आजचे चोर दरोडेखोर उत्तम पोशाख करतात, अप टू डेट असतात. तसंच चोरी करणाऱ्या बाया उत्तम पोशाख करून बायकांच्या डब्यात चोऱ्या करतात. तेव्हा बाहेर उत्तम असून चालत नाही. आचरणावर सर्व आहे. आपलं जर अंतःकरण शुद्ध असेल, तसंच आचरणही शुद्ध असेल, तरच परमेश्वर प्रकट होण्याचा संभव. तोही संभव असतो बरं का. पण असा परमेश्वर गुणयुक्त असतो, निर्गुण नाही. निर्गुण तत्व संतांमध्ये वास करत असतं. जे आत्मस्वरूपाला पोचलेले असतात ते गुणरहित असतात. पण जो जन्माला येतो तो गुण घेऊनच येतो, अर्थात गुणी. यामध्ये षड्रिपू आले, देह आला, पंचमहाभूत आली. आत्मा म्हणजे पंचीकरण नव्हे तर देह म्हणजेच पंचीकरण. 5 5 25, 25 तत्वांचा देह आणि 8 प्रकृती मिळून 33 होतात. पण 52 मात्र असतात. हा फरक का? तर पंचमहाभूतांचे गुण कमी अधिक असतात म्हणून. 5 गुण हा तर सामान्य नियम. उदाहरणार्थ, आपल्या रक्तात या पंचमहाभूतांचे गुण कमी अधिक प्रमाणात असतात. काहीत आकाश गुण अधिक असतो. असो, तेव्हा हे सर्व नाशिवंत आहे हे जाणून हे मी नव्हे, हे मी नव्हे असं करत करत मी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. शेवटी शोध करता करता मी कोण? तर मी देव हा बोध राहतो. म्हणून राऊळाकडे जाण्याच्या दृष्टीने प्रपंच केला पाहिजे. मी हे आत्मस्वरूपच आहे ही जाणीव ठेवली पाहिजे. सामान्य माणसं पंचमहाभूत अधिक 3 गुण म्हणजे 18 प्रकृती यातच असतात, तर संत त्यांच्या पलीकडे असतात. त्यासाठी आसक्ती नष्ट करून टाकावी लागते. आत्मा हेच सत्य रूप आहे याची जाणीव असल्या कारणाने संतांच्या ठिकाणी इच्छा वगैरे बीजरूपाने राहत नसून भर्जबीजाप्रमाणे राहतात. भर्जबीजाप्रमाणेच क्रिया होतात.
इंद्रियांचं कर्तृत्व नष्ट झालेलं असतं. डोळ्यांना जरी दिसत असले तरी त्यातले विषयी भाव नष्ट झालेले असतात. ज्याप्रमाणे दोरी किंवा सुंभ आपण जाळून टाकला तरी त्याचा आकार किंवा फक्त पीळ असतो, पण बांधायला ती दोरी उपयोगी नाही. त्याप्रमाणे संतांची इंद्रिय जरी पुष्ट दिसली तरी आत्मस्वरूपाच्या दर्शनाने त्यांचं संपूर्ण कर्तृत्व आणि भोक्तृत्व नाहीसं झालेलं असतं. आता आपण पुष्कळ समजतो की आपण अपेक्षेशिवाय कार्य करतो, पण मुळात अपेक्षेशिवाय वास्तविक कार्य असूच शकत नाही. जिथे अपेक्षा तिथे उपेक्षाही आलीच. तेव्हा स्वार्थाची ज्यांनी उपेक्षा केली तोच खरोखर आस्तिक. मग तो स्वतःला कितीही नास्तिक का समजेना. आत्तापर्यंत झालेल्या सर्वात रावण खरा नास्तिक म्हणूनच राम नाही असं म्हणत असे आणि असं म्हणता म्हणता रामाचा निदिध्यास लागला. आतून असं व्हायला पाहिजे, म्हणजे बुद्धी आपोआप ईश्वरार्पण होते आणि अपेक्षेशिवाय कार्य हातून घडतं. अशी माणसं महान भगवत भक्तच होत आणि अशांनी जरी सांगितलं की ते नास्तिक आहेत तरी ते मुळातच आस्तिक असतात. याउलट एखादा साधू शालजोडी पांघरलेला, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे जाडजूड पट्टे ओढलेला, द्रव्याच्या इच्छेने देवळात तीर्थ द्यायला जाऊन बसला आणि म्हणायला लागला, अहो मी शंकर आहे, तुम्हाला तीर्थ देतो, या. तर आपण त्याला शंकर म्हणू का? मुळीच नाही. बाह्य वेशाला जरी तो आस्तिक दिसला तरी तो नास्तिकच. आता अंतरात्मा चंचल का असतो याचा विचार करायचा आहे. मुख्य आत्मा कोणता, आत्मे किती याचं वर्णन दासबोधात आलं आहे. चंचल आत्मा म्हणजेच मन. आपलं मन चंचल असलं तर ब्रह्म दिसणार कुठून? ह्याला कारण म्हणजे देहबुद्धी. आपलं तादात्म्य देहबुद्धीशी असतं, आत्मबुद्धीशी नव्हे. संतांची देहबुद्धी नाहीशी झालेली असते, म्हणूनच देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं सांगतात. आजकाल डॉक्टर लोक क्लोरोफॉर्म देऊन शुद्ध घालवतात आणि ऑपरेशन करतात. संत मुळातच बधीर असतात. स्फुरण चालू असताना, चैतन्याचा विलास चालू असताना ऑपरेशन व्हायला पाहिजे. असं ऑपरेशन होणं योगी लोकांच्या बाबतीत शक्य आहे. कोल्हापूरचे थोरले श्री शाहू महाराज, जे सत्यशोधक चळवळीचे नेते आणि ज्यांनी ब्राह्मणांना आणि लोकमान्य टिळकांना शिव्या दिल्या, अर्थात राजकारणामुळे, पण टिळकांना अलोट पैसाही दिला, त्यांचं शरीर फार स्थूल होतं. त्यांना गळू झालं होतं. पोटाच्या वळकट्यावर वळकट्या पडल्यामुळे त्यात हे गळू असल्यामुळे ते कुजलं. अखेर डॉक्टर वानलेस यांच्याकडून उपचार करायचं ठरलं आणि महाराज स्पेशल गाडीने मिरजेला गेले. डॉक्टर वानलेसनी त्यांना पाहून सांगितलं की बेशुद्ध करावं लागेल आणि मगच ऑपरेशन होईल. श्री शाहू महाराज म्हणाले की बेशुद्ध करण्याची काही जरुरी नाही, इथेच कापून टाका. त्याप्रमाणे श्री शाहू महाराजांनी आपलं मन चटकन काढून घेतलं आणि ऑपरेशन बेशुद्ध न करताच पार पडलं. इतकी तयारी होती श्री शाहू महाराजांची. तर असं स्फुरण होत असतानाच ऑपरेशन व्हायला पाहिजे आणि ऑपरेशन होणारा भाग मेलेला नसावा, उलट त्यात चैतन्य दिसायला पाहिजे. आपल्याकडे मणिमंत्र देवता उपचाराने ज्या भागाला रोग झाला असेल त्या भागाची देवता वश करायची असते. म्हणजेच देहबुद्धी नष्ट करून आत्मबुद्धी करायची. आत्मा हाच नेहमी सर्वप्रिय असावा, शरीर नव्हे. इंद्रियांची जर ओढ गेली तर निव्वळ लाकूड राहतं. शरीराला जर काटा बोचला तर आपण हाय असं म्हणतो. हाय म्हणजे देव. हाय, देव आहे. कोणी मेलं तर आपण हाय हाय म्हणतो. मनाची वृत्ती तेव्हा देहाशी तदाकार होते, तेव्हाच दुःख भोगावं लागतं. देव आहे, आहे तो पहा, असं आपल्याला काटा टोचून शिकवत असतो.
पण आत्म्याशी एकरूप झाल्याशिवाय देहबुद्धी कधीच नष्ट होत नाही. मग हे शक्य आहे का? का नाही? उदाहरणार्थ, आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्याला काही चावलं तर कळत नाही. यावेळी मन देहाच्या बाहेर गेलेलं असतं. तसंच जागृतीत जर आपलं मन मुख्य प्रांतात गेलं तर देहबुद्धी नाही. आता सोवळ्या ओव्याचा विचार करताना मनुष्य हा चैतन्य रूप असल्या कारणाने तो मंगल स्वरूप असाच असतो. पण त्याच्यातून जर चैतन्य निघून गेलं तर प्रेत अर्थात अशिव. सोवळा म्हणजे 16 कलांनी जिवंत असतो तो सोवळा, पण देह म्हणतो मी ओवळा. नामाच्या जय जयकारांनी देहबुद्धी नष्ट करावी म्हणजे आपण विधिनिषेधाच्या पलीकडे जातो. संत हे विधिनिषेधाच्या पलीकडे असतात. हे असं असलं तरी लोक व्यवहाराप्रमाणे बाह्य संस्कार व्हायला पाहिजेत. बाह्य संस्कार म्हणजे देहशुद्धीकरण आणि आचरण, तदनंतर भगवन नामाने अंतःसंस्कार. संध्या हे कर्तव्य आहे, न केल्यास टोचणी मारते. हे सर्व केल्यास पाप आपोआप गप होतं. हल्ली पुण्यापेक्षा पुण्यच जास्त झालंय, म्हणजे विक्रीच जास्त झाली आहे. प्रत्येक गोष्टीची विक्री, गायत्री मंत्राची विक्री. मोफत घालणं म्हणजे पुण्य, पुण्य म्हणजे त्याग, पुण्य म्हणजे बाजार. अशा पुण्याचं फल शेवटी काय बरं मिळणार? अनुकूल आचार तरी नको का? आजकालची शिकली सवरलेली माणसं शौचाला जाऊन आल्यानंतर पाय धुतात का हो? तसंच पाणी न वापरताना युरोपियन लोकांप्रमाणे कागद का वापरत नाहीत? ती म्हणजे ती युरोपियन काय माणसं नव्हेत की काय? तरी पण आपल्या मनाला तसं पटत नाही. मग सोवळा ओवळा हा संस्कार नसताना असं का बरं वाटतं? मुलांनी मांडीवर विधी केल्यास आई धुवून टाकते, मांडी काही कापून काढत नाही. न कळत जे पाप घडतं त्याची नोंद नसते, पण कळत पाप केलं तर डबल नोंद. जसं एखाद्या वकिलाने काही गुन्हा केला तर त्याला जबरदस्त शिक्षा, कारण त्याला त्याची सर्व माहिती असते. तसंच एखाद्या स्त्रीने आपल्या पातिव्रत्य रक्षणासाठी खून केला तर तो खून आत्मसंरक्षणार्थ केला असल्याने माफ ठरतो. पण तिथे आत्मसंरक्षण हवं, देहाचे चोचले वाढवण्यासाठी नव्हे. शठासी शठ उद्धटासी उद्धट ही प्रेरणा आतला देत असतो. देव जागा असतो आणि आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायला हवं, नाहीतर पश्चात्तापाची पाळी येते. मनाच्या द्वारे परमेश्वर सांगत असतो. मन हे परमेश्वराची विभूती असल्यामुळे सांगितल्याप्रमाणे वागल्यास कल्याण होते. मूळ मायेचा विचार करता शक्ती उपासक शक्तीने विश्व निर्माण केलं असं म्हणतात, तर योगी आत्म्यापासून विश्व निर्माण झालं असं म्हणतात. आता ब्रह्म म्हणजे मोठं आणि माया म्हणजे विशाल, अर्थात दोन्ही मोठी, पण मायेचं ब्रह्माशी साहचर्य झाल्याने विश्व निर्माण झालं. एकोहम बहुश्याम. ब्रह्म म्हणजे पूर्णविराम आणि माया म्हणजे शून्य किंवा वर्तुळ. आता एक बिंदू आणि वर्तुळ एकच होऊ शकतात का? वर्तुळ म्हणजे पोकळी आणि बिंदू घन, ह्यांच्यामुळे विश्व निर्माण झालं. मग आधी आई की बाप आधी, ही चौकशी कशाला हवी? एवढंच मुख्य आहे की त्यांच्यामुळे आम्ही जन्माला आलो आणि आम्ही आहोत. आता मूळ श्लोकाचा विचार करताना देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ, तेव्हा अनंत संस्कार नष्ट करून देऊळ अगदी स्वच्छ धुवून काढलं पाहिजे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. कानडी भाषेत बण म्हणजे रंग, 6 बण म्हणजे रंग किंवा षड्रिपू, तर 9 रंगांमध्ये 6 रंग मिसळणार. अहंकार मी म्हणून सारखी डिवचणी देणार,
षड्रिपू जोर करणार. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमाः. याचं उत्तम वर्णन ज्ञानेश्वरीत केलंय. असं झालं तर अंतरंग कसं शुद्ध करणार? आताच सांगितल्याप्रमाणे नामाचा सडा घालून अंतःकरण शुद्ध झालं की तिथे भगवंताचं स्थान झालं. आत्मस्वरूप हे युक्तायुक्त मन, विचार अविचार, सत असत, सुष्ट दुष्ट, भक्ती अभक्ती याच्या पलीकडे असतं. नामस्मरणाने अंतरंग स्वच्छ झालं म्हणजे तीर्थ परमेश्वर प्रकट होतो. मनुष्य लोभाला का बळी पडतो? तर कर्माचा अंश असतो म्हणून. असद्वासनांची निर्मिती आणि असद्वासनांचा भोग यातच रंगलेला असतो. म्हणून म्हटलंय, अहो येता जाता म्हणजे शौचाला जाताना सुद्धा नाम घ्यावं. कारण भगवंतांनी सांगितलं आहे की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तिथे जरी मृत्यू आला तरी चांगली गती मिळेल. पण नाम हे भांडवल असण्याऐवजी आपलं भांडवल सुख आणि दुःखच असतं. कर्मभोगामुळे कर्तृत्व दाखवायला भांडवल आणि विद्या दोघांचीही आवश्यकता असते. थोड्याच दिवसांपूर्वी आमच्याकडे एक माणूस आला होता. त्याला नोकरी नव्हती, सर्टिफिकेट होतं. मी त्याला म्हणालो की नोकरी नाही तर धंदा का करीत नाहीस? त्याच्याकडे तर धंदा करण्यासाठी भांडवल नव्हतं. त्याप्रमाणे धंदा करण्यासाठी वाणी गोड असावी लागते. असो, काल आमच्याकडे एक नवरा बायको आली होती. त्यांचा एक मुलगा गेली 28 वर्ष ब्रह्मसंबंधाने झपाटलाय. नुसता मांसाचा गोळा. अनेक उपचार झाले. वाडीला गेल्यानंतर तिथून चालता हो असा संदेश मिळाला. बघा, आता 28 वर्ष पोराची सेवा आईबाप करतायत. माझा लाडका बाळ्या हा व्यामोह उत्पन्न झाल्याकारणाने 28 वर्ष सेवा झाली. तीच जर पांडुरंगाची केली असती तर एका तपात देव प्रसन्न होतो. इथे तर तब्बल 2 तपांवर वर्ष झाली. पण आपलेपणाच्या भावामुळे मुलाची सेवा झाली. असो, मी त्यांना निरोप दिला की मुलाला इथे यायला सांगा. आई वडील म्हणाले की मुलगा येण्याजोगा नाही. मी त्यांना म्हटलं, तुम्ही निरोप तर सांगा. निरोप गेल्याबरोबर मुलगा जिना आपण होऊन धाड धाड उतरून आला. आहे की नाही आज्ञेचं सामर्थ्य? इथे आल्यानंतर समोर बसवला. नंतर म्हणू लागला की मला शिक्षा करा. त्याला तीर्थ दिलं आणि बेल भंडारा हातात दिला. मी म्हटलं, मी कोण शिक्षा करणार? तर नाही, मला शिक्षा पाहिजेच असं म्हणू लागला आणि 5 वेळेला डोकं आपटीन असंही म्हणू लागला. त्याप्रमाणे त्याने डोकं आपटल्यानंतर त्याला विचारलं की आई बापाला त्रास का? तर रडायला लागला. मग 2 दिवसांनी परत यायला सांगितलं. असो, मूळ सांगण्याचं कारण की खेव निघून गेल्यास भाव बदलतात. तात्पर्य, देव जर त्या मंगल ठिकाणी राहणार असेल तर आपलं अंतःकरण किती बरं निर्मळ असायला पाहिजे. हे मिळवण्यासाठी नामाने अंतःकरण अगदी दुमदुमून टाकलं पाहिजे. वासना एकतर अदृश्य झाल्या पाहिजेत किंवा मरून तरी गेल्या पाहिजेत. जसं अंतरंग शुद्ध पाहिजे तसं बाह्याचरणही शुद्ध पाहिजे, म्हणजे कॅरेक्टरही शुद्ध पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी साधना करत असताना उपासक शुद्ध होत जातो. आत्मप्रकाश दैदिप्यमान होऊ लागतो. अज्ञान नाहीसं होतं आणि जन्ममरणाचा फेरा चुकतो. आणि या सर्वाला मूळ कारण म्हणजे नामस्मरण. जानकी जीवन स्मरण जय जय राम.